फॅमिली, कशा आहात सर्वजण? सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही आता वाडीमध्ये चाललो आहे, रिलायन्सला चाललो आहे. तर किराणा आणायचा आहे, तर थोड्याशा घरातल्या वस्तू आहेत त्याच आम्ही आणणार आहे आता. तर चला मग आता निघतो आम्ही. हिरो कोणीच नाही, गर्दीच नाही डायरेक्ट. एकच घ्या तसं बिस्किटचं सेक्शन. जो बास्केट घेऊन येतं याचं मशीनचं लिक्विड तिकडे असेल त्या बाजूने. काय काय आपल्या बॉडी लोशन ना घेऊन ती बोरो प्लस आहे, क्रीम आहे ती. हां एरियलचं बघा पाऊच, एरियल समोर आहे ना. मेघा बघा पुढचं. नाही नाही, एरियलचं समोर 160 खाली सरपेक्षा नाही, एरियल. हां हां फ्रंटचं बघा, फ्रंट लोड. डोसा खाणार आहोत आज. स्पंज डोसा. हादू काय खायचं आहे? स्पंज डोसा. किराणा करून झाला, थोडंसं घेतलं. मेन म्हणजे मशीनचं लिक्विड घ्यायचं होतं आणि थोड्याशा घरातल्या वस्तू तुम्हाला घरी जाऊन मी दाखवतेच काय काय घेतलं ते. आणि आता आद्विकला स्पंज डोसा खाऊ घालणार आहे, तर स्पंज डोसा घेतला आम्ही आता. तर आता आमचा स्पंज डोसा येणार आहे, तर आम्ही आद्विक आणि मी स्पंज डोसा खाणार आहोत. आदू इधर देख. स्पंज डोसा आमचा आला. आत्ताच आलो किराणा करून, आणि काय काय किराणात आणलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवेनच मी. आणि आद्विकचे पण फोटो, परत मी बाजरीचं आणि गव्हाचं ते पण दळण पण दळायला टाकले, तर ते पण घेऊन आले सोबत येताना. प्लस तो किराणा आणला. आणि किराणा जास्त काही नाही, जास्त जे आत्ता फक्त लागणार आहे मला 15 दिवस आता, नंतर मग परत पुढच्या महिन्यातच मी बाकीचा किराणा करेन. मग आता सध्या पुरतं जे मेन लागतं ना ते मी घेऊन आलेली आहे. आणि आद्विकचे फोटो पण आलेले आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. चेंज वगैरे करते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि आजचा माझा तुम्हाला लुक पण दाखवते. आणि आजचा हा माझा असा लुक आहे. तर ही जीन्स वेअर केली होती मी, तर छान सिंपल. आलो आम्ही किराणा करून, तर जे मेन लागतं ना तेच आणलेलं आहे. तर आद्विकसाठी बिस्किट पुडे ओरिओ त्याला फार आवडतात. ओरिओ इथे बस, इथे पुढे ओरिओ दे पटापट. तर त्याला असं टाइमपास म्हणजे थोडंफार मध्ये खायला हे त्याला मारीगोल्डचे बिस्किट दुधासोबत मी देत असते. तर त्याच्यासाठी मोन्याको आणले 2, त्याच्यासाठीच आणले हे बिस्किट. हे त्याच्यासाठी असतात. त्याच्यानंतर एक पॅराशूटचं तेल आपल्या डोक्यासाठी, आणि हे
आपल्या बेसिंगसाठी आणलं आहे क्लीन करण्यासाठी सॉरी. तर ते आणलं आहे ड्रेन एक्सपर्ट हार्पिकचं आणलं. हे खूप छान असतं. तर मी आता हे यूज करणार आहे. आता करणार आहे मी ते पण क्लीन करायचं आहे मला. हे देवासाठी आता आम्हाला सुतक पडलेलं आहे. तर त्याच्यामुळे मग आता जेव्हा सुतक झालं की मग देवासाठी मला तेल लागणारच होतं. माझं आधीचं संपलं होतं. तर आता हे एक आणलं. तर ही एक बॉटल आणली. कोलगेट आणलं. कोलगेट संपलेलं होतं तर कोलगेट आणलं. त्याच्यानंतर आणि हे मशीनचं लिक्विड आणलेलं आहे. तर हे किती केजीचं आहे? 3.2 लिटरचं आहे हे. तर हे जवळजवळ 900 रुपयाचं तर हे लिक्विड आहे. तर हे मी हे घेते. हे बघा आमच्या मॅडमनी तिकीट दिलं. बिल आहे ना. त्याच्यानंतर तूर डाळ नव्हती, मूग डाळ आहे. तूर डाळ नव्हती, तूर डाळ आणली मी. आणि एक तर 1 kg बॉटलमध्ये मी तेल भरलेलं होतं. तर 1 kg मी अजून एक घेऊन आले. आणि 15 दिवसासाठी मला बस होईल एवढं ऑइल. तर हे इतकं बिल माझं किती झालेलं आहे? 1201 रुपये झालेला आहे. तर एवढ्याचं बिल एवढं झालं कारण की एरियलचंच जास्त होतं. खूप महाग होतं हे एरियलचं. तर त्याच्यामुळे पण आता हे मला 2-3 महिने पुरूनच जाणार आहे. कळलं जातवी. तर हे आणलंय मी. आणि तुम्हाला दाखवायची आधी तर मेहंदी येणार आहे आधी. मला मेहंदी लावायची म्हणून मी हा ड्रेस घालून घेतला. परत म्हणजे डाग पडते मग चेंज केलं जाईल म्हटलं. तर मी तो ड्रेस घातला. तर आपण आद्विकचे फोटो काढलेले होते हात नको मध्ये. तर आद्विकचे हे फोटोज आहे. सोना बाजू मी दाखवते 2 मिनिटं. तर हा एक आद्विकचा फोटो असा आहे आणि हा एक. तर हे 2 आद्विकचे फोटो काढलेले होते. छान आले बघ. छान आहे ना? कशी दिसते? हां आपण त्याच्यात लावून द्यायचं फ्रेम मध्ये पुढे. त्या फ्रेम मध्ये बेडची तिथे वरती फ्रेम आहे ना मग कधीच लावायचं. लावायचं पप्पाले का लावा. हा आता मला मेहंदी लावायची. आणि दळणं पण मी दळून आणलेले आहे. तर फक्त किती 2 किलो गहू विकत घेतले, बाहेरून घेतले. 2 किलो घेतले. 2 किलो बाजरी होती घरामध्ये. तर गहू तर संपलेले आहे. तर फक्त 2च किलो आता दळलेले आहेत. तर जास्त काही घेतलेलं नाही आहे. तर असं आहे. चला मग आता ही आवरून घेते आणि बोलते मी तुम्हाला. मी याच्यामध्ये बिस्किट पुढे ठेवून देणार आहे. आद्विकचे जेवढे बिस्किट राहतात ते याच्यातच टाकून
वॉश केली तर खराब वास होतो माझा त्यांनी आता मी नंतर भरते मग. फोटो काढले होते ना, तर ते फोटो इथं मी ह्या फ्रेममध्ये लावले. तर ह्या फ्रेममध्ये पण बदलवणार आहे आणि आता इथं पण एक फोटो लावायचा आहे. तर सध्या हा फोटो मी इथं लावलेला आहे. तर कसं दिसतंय मला नक्की सांगाल. जेवण झाले, नॉनव्हेज मटन केलं होतं. तर नॉनव्हेज झालं खाऊन. तर मग उद्या चतुर्थी आहे, तर किचन ओटा पण घासला, सर्व किचन ओटा घासून घेतला, कारण की उद्या चतुर्थी आहे म्हणून. तर चला मग हा छोटासा व्हिडिओ इथं एंड करते. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करा तुम्ही काळजी घ्या. बाय.